उडणाऱ्या पाखराचे पंख छाटून आले, सगळा गेम चेंज करून आले मी. कसला गेम? काय बोलतेस तू? ते मला माहितीये सगळं. तू प्लीज नको पडूस ना यार. तू ना या खानावळीकडे लक्ष दे. पुढे काय करायचं, कसं करायचं हे मनालीशिवाय चांगलं कोणाला माहिती. कशाला एवढी काळजी करतेस सावे? त्याला काही पडलेली नाहीये. मनाला येईल तसं वागतोय. वागू दे. नको त्याला काही सांगायला जाऊ. काही सांगायला गेलं तर ती टांगायला नेणार आणि पुन्हा वाद होणार. त्यापेक्षा मूग गिळून गप्प बसलेलं बरं. येऊ देत कधी यायचं ते. दिवस रात्र काय, वेळ काळ सगळं विसरून गेलाय तो माणूस. दादा, तुम्ही कधी आलात? हे काय आत्ता चालू. म्हणलं तुम्ही जरा कामात होता, डिस्टर्ब नको करायला. नाही नाही, या ना, बसा. हा बसतो. मग पाणी आणते. नको नको नको, राहू दे राहू दे, नको. अर्जुन कुठे आहे? अजून नाही आला का घरी? तू हे बघ, हे असं आहे, हीच गोष्ट ना मला त्याची पटत. अरे मग इथे आलो की मग खूप गिल्टी वाटायला लागतं. असं का म्हणताय दादा? काय म्हणू सावित्री बाई, इथं माझी बहीण रात्र रात्र एकटी असते आणि तिचा नवरा असा बाहेर असतो. सुट्टीला पुढे नाही, मग गिल्ट नाही येणार का? अहो, कशाला एवढी काळजी करताय? खरंच एवढी काळजी नका करू आमची. काय घेऊन आलाय? हेच घेऊन आलो होतो. म्हणलं अर्जुनच्या आवडीची गोष्ट आहे म्हणून कुणालाही न कळू देता गपचूप इथं घेऊन आलोय. आज प्रियानं हट्टच धरला कृष्णा इकडं की तुझ्या आजच्या कोथिंबीर वड्या खायच्याच आहेत, खायच्याच आहेत. मग तिने स्वतःच्या हाताने केले. आणि आमच्या अर्जुनला कृष्णाईच्या आजच्या कोथिंबीर वड्या इतक्या आवडतात, तुम्हाला काय सांगू. मला आठवते सावित्री मॅडम, एकदा ना त्याची पुण्याला काहीतरी कॉन्फरन्स होती. फोनवर मी त्याला सहज म्हणलं की आज कृष्णानं कोथिंबीर वड्या केल्यात. तर पठ्ठ्यानं काय केलं ठाऊक आहे का? जशी कॉन्फरन्स संपली, काही न खाता पिता तसाच तडक इथं आला आणि आल्या आल्या हात पाय पण नाही धुतले. थोडं कृष्णा इकडे गेला आणि तिच्या आजच्या कोथिंबीर वड्या खाल्ल्या. एवढंच नाही, परत परत कॉन्फरन्स साठी गेला. एवढ्या आवडतात त्याला. म्हणून गपचूप किचन मध्ये शिरलो, कोथिंबीर वड्या डब्यात भरल्या, तडाखीत आला. घ्या. बरं झालं दादा, खरंच. निदान आज तरी अर्जुन खूप आनंदाने खाईल. मी ठेवून येते. हे दादा, काय झालं? कुठं काय? नाही 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 नाही, तुम्ही डिस्टर्ब दिसताय. काय झालंय? खरं तर एक विषय आहे मनात चालू आणि तो तुमच्याशीच बोलायचा आहे. कुठल्या तोंडानं बोलू कळना झालंय सावित्री मॅडम. दादा बोला. कसं आहे सावित्री मॅडम, हे आपलं गाव आहे, शहर नाही. इथे साधं जेवणात केस पडलं ना तरी लोक अंगावा करतात. आणि ही तर अशी गोष्ट आहे. कसली गोष्ट? हे बघा दादा, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? बिनधास्त बोलून टाका.